मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा एकदा उड्डाण पुलावर भलं मोठं भगदाड पडलंय। गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या वाहिनीवर मनोर इथल्या बैतरणा नदीच्या उड्डाण पुलाला भगदाड पडलं। त्यामुळे या मार्गावर पुन्हा एकदा अपघाताला आमंत्रण दिलं जाणार असल्याचं चित्र निर्माण झालं आहे। मागील वर्षी महाराष्ट्र गुजरात सीमेवरील अच्छाड ते दहिसर महामार्ग खड्डेमुक्त करण्यासाठी 620 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला होता। मात्र अजूनही महामार्गावर नद्यांवरील पुलांना ठिकठिकाणी भगदाड पडताय। त्यामुळे या महामार्गावरील प्रवास जीवघेणा ठरणार आहे। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग खड्डेमुक्त करण्यासाठी मागील वर्षी 620 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आणि या सर्व महामार्गाची जवळपास आपण गुजरातच्या सीमेवर असलेल्या अच्छाड ते दहिसरपर्यंत 120 किलोमीटरचा संपूर्ण महामार्ग जो आहे तो व्हाईट टॅपिंग करण्यात आला। मात्र या महामार्गाची आजही दयनीय अवस्था पाहायला मिळते। आपण बघू शकतो की मी सध्या मनोर येथील वैतरणा नदीच्या पुलावर आहे आणि या ठिकाणी मोठं भगदाड जे आहे ते या पुलाला पडलेलं पाहायला मिळतं। एकूणच असाच प्रकार जो आहे तो मागील काही दिवसांपूर्वी डहाणूतील जे महालक्ष्मी विवळवेढे या ठिकाणी जे उड्डाण पूल आहे या पुलाला देखील पडला होता आणि त्या ठिकाणी साधारणतः तासाभरात 15 पेक्षा जास्त अपघात झाले होते। आताच काही वेळापूर्वी या ठिकाणी देखील मोठं भगदाड जे आहे ते या महामार्गाला पडल्याचं पाहायला मिळतंय। गुजरातहून मुंबईकडे जाणारी जी वाहिनी आहे या वाहिनीवरती हे भगदाड पडले आणि त्याच्यामुळे मोठे अपघात जे आहे ती घडण्याची शक्यता जी आहे ती निर्माण झाली आहे। आताच या ठिकाणी पोलीस प्रशासन दाखल झालेले आहे आणि एक लेन जी आहे ती पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेली आहे। मागील अनेक काळापासून या महामार्गाची दयनीय अवस्था होती आणि त्यामुळे कुठेतरी प्रवाशांना आणि स्थानिक नागरिकांसह वाहन चालकांना दिलासा देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या महामार्गावर निधी खर्च करण्यात आला। मात्र प्रत्यक्षात याचा फायदा जो आहे तो वाहन चालक असतील, प्रवासी असतील किंवा नागरिक असतील यांना होताना दिसत नाहीये। मोठ्या प्रमाणावर हा खड्डा जो आहे तो पडलेला पाहायला मिळतोय। अगदी खाली जे वैतरणा नदीचं पाणी वाहत आहे ते सुद्धा या भगदाडामधून स्पष्टपणे दिसून येत आहे आणि त्याच्यामुळे एकूणच अपघाताला आमंत्रण या भगदाडामुळे दिलं जात आहे अशी चित्र जे आहे ते निर्माण झालेलं आहे। एकूणच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या सगळ्या प्रकाराकडे दुर्लक्ष करत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। न्यूज 18 मराठीसाठी राहुल पाटील, पालघर। आपल्याकडे जो मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग आहे त्या राष्ट्रीय महामार्गावर दुर्वेश जो ब्रिज आहे तो त्या दुर्वेश ब्रिजवरची मधली लाईन आहे, मधली जी लेन आहे त्याच्यामध्ये तो जुना ब्रिज आहे त्याच्यावरती एक भगदाड पडलेला आहे। त्याबाबत प्रिकॉशनरी मेजर्स म्हणून आपण आता त्या रस्त्यातून जाणारी वाहतूक आपण बंद केलेली आहे। पर्यायी वाहतूक सुरळीत सुरू आहे आणि ती वाहतूक आपण तातडीने बंद केलेली आहे। महामार्ग प्राधिकरण आणि हायवे ट्रॅफिक यांना देखील कळवलेलं आहे। आपण सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेत आहोत।